धनी सा गम धनी धनी गम गम सा गम धनी सनी धनी गम गम सा नगतीर कादा अंतिम कोणी मातीशी हातात कधी काल मातीशी हातात कधी मातीशी हातात काया निळोनिया झाला मातीमध्ये निळोनिया झाला मातीमध्ये संचिताप्रमाणे उपजे वासना संचिताप्रमाणे उपजे वासना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज त्यांच्या अभंग गाथेत अभंग लिहितात. संचिताप्रमाणे उपजे वासना. संचित म्हणजे काय होते माहिती का? साठलेलं. आता माझ्या मनामध्ये लाडू खाण्याची जी इच्छा दडून आहे ती अजून बाहेर याचीच आहे. हिचं नाव काय? वासना नाही, संचित. हे काय? संचित. लाडू खायची आहे पण ती कशी आहे? अंतःकरणात दडून आहे. तिला आकार यायचा आहे, ती आकार घ्यायची आहे, प्रकट व्हायची आहे, अंतःकरणात स्फुरायची आहे. मनाने संकल्प करायचा आहे, चित्ताने अनुसंधान साधायचं आहे, बुद्धीने निर्णय घ्यायचा आहे. खूप वेळ आहे त्या प्रक्रियेला. पहिली प्रक्रिया आतमध्ये आहे. नाही कोंबडे, ज्यांच्या घरी कोंबडे आहे ते रात्री काय करते? बेंडते. त्याच्यावर का झाकते? का झाकते जी? डालं समजते? शिबलं शाहीर भाऊ वाचले पाय, त्याला माहित आहे. नाही तर बेंड्यात घालते आणि त्याला काय लावून देते? हे बाहेर निघाले नाही म्हणजे कोंबडे नाही आहे का त्याच्यात? कोंबडे आहे. जेव्हा शिबलं वर जाईल तेव्हा कोंबडे. तसं अंतःकरण आहे, झाकून आहे. कोंबडे, डुकरं, कुत्रे झाकून आहे इथं अंतःकरणात. याला म्हणते संचित्त. चित्तात साठलेलं त्याचं नाव संचित्त. राष्ट्रसंतांना काय म्हणायचं आहे? आपल्या अंतःकरणामध्ये जी वासना उपजते तिचं कारण काय? संचित्ताप्रमाणे उपजे वासना. अंतःकरणात होतं म्हणून बाहेर आलं, नाही तर नसतं आलं. आमचे गुरुभक्त आम्हाला म्हणाले, आम्ही की नाही सोनेगावला जातो, इकडे सोनेगाव आहे. संचित्त कसं असतं का? तुम्ही जाता म्हणे तिकडं, नुसते जाऊन साख्या सांगता म्हणे, अरे ते कोरेच्या कोरच राहणार आहे म्हणे, काही फायदा नाही कीर्तन करून म्हणे, नाही काहीच फायदा नाही म्हणे. असं काय म्हणलं? ते कोरेच राहणार आहे. तुम्ही भरून आहे, आम्हाला कोरेच ठेवा. नाही मग दुसऱ्या दिवशी बापू आला, बापू माझं चुकलं बाबा म्हणे. तोंडातून निघून गेलं म्हणे. तोंडातून कसं निघालं? कुठं होतं ते? होतं कुठे? अंतःकरण मन बुद्धी चित्त अंग आतमध्ये होतं म्हणून तोंडातून निघालं. नाही जी मला तसं मनाचं नव्हतं, चुकीचं आहे. होतं म्हणून निघालं, नव्हतं तर कसं निघालं असतं बापू? संचिताप्रमाणे वासना उपजे वासना. न येती रे का जाणती कोणी येत नाही. ही वासना जेव्हा बाहेर निघते ना, वासना माहित आहे तुम्हाला? माहित आहे का? यम माहित आहे? यम जो आपल्याला तो कशावर बसून येते? जोरात सांगा. कायच्यावर बसते तो? हल्ल्यावर बसते का नाही? हल्ल्याचे मोठे मोठे शिंग, माजलेला हल्ल्या, त्या हल्ल्यावर कोण बसते? यम. तर मला एक गोष्ट सांगा, एवढा मोठा यम बसासाठी हल्ल्याच भेटला? घोड्यावर बसून यायचा हो, रथावर बसून यायचा हो, बैलबंडीवर बसून यायचा हो, हल्ल्यावरच काऊन आला माहित आहे का? हल्ल्या म्हणजे अज्ञानाचं प्रतीक. अज्ञान जिथं आहे तिथं यम म्हणजे वासना नक्कीच आहे. लक्षात ठेवा, यम म्हणजे वासना. कशावर बसून आहे? अज्ञानावर. आपण कशावर बसून आहोत?
हा अज्ञान. आपली वासना कुठे आहे? आपल्या अंतःकरणाची वासना आहे, तिचं वाहन काय? हल्ल्या. हल्ल्या म्हणजे काय? अज्ञान. अज्ञानाने विकार माजती, अज्ञानेचं लाभे कुसंगती, अज्ञानेचं दुरावते प्राप्ती, सत्य स्वरूप देवाची. त्या यमाचं वाहन काय माहित आहे का? काय यमाचं वाहन? हल्ल्या. आणि ह्या यमाचं वाहन काय? याचंही वाहन हल्ल्याचं आहे. आपणही यमच होय. यम कुठं वर आहे बापो? नाही, बायकोला ताळकन शकते तो यमच होय ना. रविवाराला का दात असे असे करते, यमच होय ना. भजन भजन करता करता लपून संडासात होत असं असं करते. कोण आहे तो? कायच्यावर बसून आहे? हल्ल्यावर बसून आहे. हल्ल्या म्हणजे कोण? अज्ञान. अज्ञान, विकाराचं अज्ञान. काय करू मन अनावर. हे अनावर मन अज्ञानावर आरूढ आहे. याचं नाव आहे यम बापो. हे यम संचिताप्रमाणे उपजे वासना. नाही नाही आमच्या ए बाबा, ए बाबू बाहेर जा, बाहेर जा, यांना बाहेर घ्या. न येती रे का जाणती कोणी, मातीशी या थाट करुनिया काय. हे माती आहे, करुणी काय मिळूनिया जाय. मातीमध्ये आमच्या नातेवाईकाचा जावयाचा आमचा भाऊ लहानवाला मरण पावला. त्याचा मोठा भाऊ आला. सगळ्या लोकांनी त्याचं सामान आणलं. तो दुरून रडत रडत आला, माझा भाऊ, माझा भाऊ, मी तुझ्यासाठी का नाही भाऊ 200चा हार आणला म्हणजे. नाही अरे त्याला काय ऐकू जाणार आहे आता? नाही, किती रुपयाचा हार? 200चा हार. 100 रुपयाची अगरबत्ती, राड. आमच्याकडे एकाचा मृत्यू झाला. त्यांनी आपल्या आईला त्यांनी तूप, कापूर आणि राड याच्याने पेटवलं. त्याच्यामध्ये टायर नाही टाकला. आपण काय टाकतो? टायर. मातीचं तेल नाही टाकलं. आपण काय टाकतो? डिझेल. पेटवले काले. घे, पेटला पाहिजे संध्याकाळपर्यंत. याचे न्यायचे संध्याकाळी फुलं येतून पेटव. काड्या घालू घालू पेटवते. नाही जगू देते का? जिवंतपणी जगू देत नाही. मरताना काड्या घालू घालू ठिकरी फोडा, ठिकरी फोडा, नाही ठिकरी फोडा म्हणा. अरे ठिकरी आपल्यालाच फोडा लागते, त्याची फुटत नाही. फुटते का? दुसरे फोडते आपली ठिकरी. लवकर लवकर घ्या, पटपट पटपट घ्या. झालं, चिवडा आला का? घे बाई चिवडा घे. हा तिकडे पैसे बिशे टाक. हा बाई तू फुलं घेऊन लवकर, अगरबत्ती फुलं घेऊन पटपट घे. हा थंडी झाली, थंड नाही तर पाणी टाक. विजवते, विजवून टाक. येचा लवकर लवकर फुलं, लवकर लवकर. हाडं सापडले नाही सापडले, मुंदी खिशात दा आपली घेतले असे. नाही, अंगठी होती सापडली, राखड सावडता मेली जिरवून. मेलेल्या माणसाची भूत बनते म्हणते माणूस मेल्यावर. नाही, ते अंगठी जेव्हा जिरवली तेव्हा भूताचा होता का संकल्प? नाही, पैसे खाताना भूत नाही, तेव्हा नाही झोंबत ते. जेव्हा मोह अनावर होते तेव्हा भूतही नाही झोंबत आणि खेतही नाही झोंबत. रिका मेलेले का भूत झोंबते बापू. मातीशी या थाट करून या काय. अरे मिळून या जाय मातीमध्ये. मातीतच चाललो आपण. ह्या मातीचा थाट करतो, देहाला सजवत आहोत, मुला बाळांना मोठ्या मोठ्या नोकरी चढवत आहोत. उदाहरण आलं म्हणून सांगतो. मागच्या वर्षी सुधीर भाऊने फोन केला मला पुण्यावरून. आमच्या आदरणीय पिंपळकर सरांचे मोठे चिरंजीव, कर्तबगार पुरुष, घरामध्ये छान काम करत आहे. पप्पू भाऊ आमचे, एवढा मोठा मांडव. आपण गावगावरून येऊन रिकामे बसलो ना. कोणी उभं केलं हे माहित आहे का? पप्पू भाऊ यवतमाळला राहते, त्यांची पत्नी, त्यांच्या घरचे सगळे लोक. गुरुने दिला ज्ञान ज्योती वसा, पुढे चालवू आम्ही वारसा चालवत आहे. ते कठीण जाते. तर भाऊ म्हणे गावामध्ये मांडव घालणं सगळं, बाहेरून येऊन जिल्ह्यातला माणूस गावात येऊन मांडव घालून कार्यक्रम करते. बाबू का साधं काम आहे का? आहे साधं काम? साधं काम नाही आहे. गुरुचा वसा आहे तो चालवला पाहिजे आपण. त्यांचे मोठे भाऊ सुधीर भाऊ मला फोन केला. भाऊ म्हणे मला एक तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणे मी कीर्तन सगळ्यांचे ऐकले, सगळे लोक बोलले म्हणे ज्ञानावर, सगळे चांगले लोक आहे म्हणे, पण एकही व्यक्ती प्रापंचिक जीवनावर बोलला नाही म्हणे. का सुख कुठं आहे? काय म्हणाले? सुख कुठे आहे? कसं सुख आहे? मुलाबाळाला कसं संस्कार द्यायचं, घरच्या पत्नीला कसं ठेवायचं, आईवडिलाची सेवा कशी करायची, याच्याविषयी कोणीच नाही बोललं म्हणे. भाऊ म्हटलं मी तेव्हा थातूर मातूर उत्तर दिलं त्यांना जे द्यायचं, पण त्याचं उत्तर आता सापडलं शोधून. काय सापडलं माहित आहे का?
धनके लिए रोता सदा प्रभू याद में गर रोएगा. राष्ट्रसंत काय म्हणतात, ज्या धनासाठी प्रपंचासाठी आपण रडत आहोत ते रडणं सोडून समजा आत्म्यासाठी रडायला लागलो तर प्रपंचाची झंझटच संपली ना. आपण कोणासाठी जीवन जगत आहोत मला तुम्ही सांगा. तुमच्या घरी कोणाच्या तरी घरी मुलाला घेऊन तुम्ही संध्याकाळी बीजक ज्ञानेश्वरी ग्रामगीता घेऊन बसता का? हात वर करा. मी बसतो खाली. आहे का कोणी येतं सांगणारे? माईचे लाल छातीवर हात ठेवून सांगा, आम्ही आमच्या घरी अर्धा तास ग्रामगीता वाचतो. एकटेच वाचते, पोरगा नाही बारगा नाही. पोरगी गेल्या वयाच्या पोरीच्या घरी नाही. कोण कोण वाचते सांगा? अरे ज्याच्या घरी ग्रामगीतेचं रोज वाचन होत नाही, ग्रामगीता नाही, ज्ञानेश्वरी नाही, हरिपाठ नाही, त्याच्या घरचे लोक सुखी राहील कसे पैशानं? आणि पैशात सुख असतं तर गाडगे महाराजांनी महाल बांधले असते, तुकडोजी महाराजाचा बंगला असता, गाड्या असते. करताव का आपण? करतो का आपण? आजपासून तुम्ही ठरवा बरं, आज उद्या गेल्यावर घरी आम्ही अर्धा तास ग्रामगीता ज्ञानेश्वरी वाचणार आहोत. करा बरं हात वर. किती लोक पाहता? झाले हे 2-4 आहे, बाकीचे मुठमुठ पहा. कसं करायचं का बापा? स्वयंपाकाची वेळ राहते नाही, दांडिया खेळायला जायचं राहते नाही, आमचा दारू पिऊन येते त्यालाही सांभाळा लागते, अदामधात कुठं थोडेसे अंडे भाजा लागते घरच्यासाठी. कधी वाचू आपण? अरे हेच नाही आपल्या जीवनात. ग्रामगीता नाही, ज्ञानेश्वरी नाही, हरिपाठ नाही. कोण सुख देणार आहे तुम्हाला? कोण माईचा लाल आहे वरचा आकाशातला सुख देणारा येईल का? वरून सुख देणारा येईल? हाय का वर? हाय कोणी सुख देणारा असेल तर सांगा. आजपासून कीर्तन बंद. कोण सुख देणार आहे बाप? हो, पोरा बारायला पैशाच्या टाकसाडीवर बसवता, मुलीला पैशाच्या टाकसाडीवर बसवता आणि आपण घरीच राहता. पैसा पैसा पैसा. कसं सुख भेटणार आहे बाप? हो, कुठं कसं जीवन जाणार आहे? फक्त म्हणता सद्गुरू अनंत महाराज की जय. आमचे गुरु भक्त आहे. आरती श्री अनंत महाराजा कृपा. घे घे बाबा खुर्चीवर बसा. महाराजा कृपा म्हणता निरपेक्ष ज्ञान. थांबतो थांबतो. अशी आपली आरती आहे नाही. सुख करता दुःख करता वार्ता. बकरी आली वार्ता विघ्न. जवारी खाईन ना वार्ता विघ्नाची. लक्ष कुठं आहे? बकरीकडं आहे. आणि हा सुख करता दुःख करताय. आहे का अंतकरणात? नाही. बैसला अंतरी पांडुरंग घातले बाहेर काम क्रोध होई. आहे का तयारी तुमची? रोज नुसत्या गाड्या करताना आम्ही आलो, आम्ही खूप पैसे लावले, आम्ही अनंत महाराजाच्या धमक्या का करता? बाबाजी अनंत सद्गुरू अनंत महाराज, जगन्नाथ महाराज, बाजीराव महाराज कोणा कामाचे नाही आहे जोपर्यंत शुद्ध अंतकरण नाही. संत सेवा तया काही का फायदा नाही. तुका मन खीर केली कानेराची. 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 शुद्ध गोडी कैसी वसे तेथे. शुद्ध गोडी कैसी वसे तेथे. सागप गपदनी गपदनी सानी गपदनी सानी गपदनी सा. शुद्ध गोडी कैसी वसे तेथे. शुद्ध गोडी कैसी गोड़ी कैसी वसते तुका मन खीरा तेरी कामना.
तुका म्हणे खीरा केली कानडाची, तुका म्हणे खीरा केली कानडाची, शुद्ध गोडी कैसी वसते थे, गोडी कैसी वसे थे, शुद्ध गोडी कैसी वसे थे, शुद्ध गोडी कैसी वसे थे, वसे थे, वसे थे, तुका म्हणे खीरा केली कानडाची, तुका म्हणे खीरा केली कानडाची, तुका म्हणे खीरा केली कानडाची. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे खीर केली कानड्याची. कानड्याची म्हणजे कडू कोळ्याची. कोळं माहिती आहे ना, कोळं आता निघाले कोळं, बोंड खातो ना आपण. पण कोळं कसं होतं माहिती आहे का, ते कडू होतं. भोपळा कसा होता, कडू. तो कशावर चढला होता, निंबावर. असा नाही कडू होत. आमच्या घरी 1999 मध्ये निंबाच्या झाडावर दोडके लागले, तेल दोडके. आम्ही तोडले, मस्त भाजी केली, पोळ्या केल्या, जेवायला बसलो. भाजी पहिला घास घेतला, कडू जर. दोडकं का बरं कडू आलं नाही. ते मन आहे ना, कारल्याचा वेल कसं निंबावर गेला आणि कडू कैसा झाला आहे का नाही. कोणाच्या संगतीने गेला तो कडू याच्या. तुका म्हणे खीर केली कानड्याची, कडू भोपळ्याची खीर केली आणि ती खायला बसली. शुद्ध गोडी कैसी वसते थे. गोड लागल का, ते कसं लागल, कडूच लागल. आमचे रमेश भाऊ सातपुते, त्यांना की नाही गुडशेल खूपच आवडते. गुडशेल करता तुम्ही, हा कशाचा करते गुडशेल, कोड्याचा. आणि कोड कडू असेल तर खा मग गुडशेल. त्यासारखं बाप हो, आपण जीवन जगत आहो, पण आपण कडू भोपळ्याच्या संगतीने आहो. कोणाच्या संगतीने, कडू, अत्यंत जहाल कडू. आणि हे कडू भोपळा म्हणजे मन नाही. याची खीर केली म्हणते, पण शुद्ध गोडी कैसी वसते थे. याच्या संगतीने गेलो आपण. संगतीने गेल्यामुळे आपलं जीवन चुकलं. शुद्ध अंतःकरण नाही, संत सेवा तया काही. ऐका आपल्याला संत सेवा नाही. आपल्या घरी रोज अर्धा तास ज्ञानेश्वरी, ग्रामगीता, भगवद्गीता जे काही ते वाचायचं आहे, सुरू करा बाप हो. तुम्हाला माहित आहे का, आजचा रविवार आहे ना, आज सकाळी 10 वाजता ख्रिश्चन धर्मातले सगळे लोक आपल्या मुलाला घेऊन कुठे गेले, चर्चमध्ये गेले ना, आठवड्यातून एक वेळा. मुस्लिम धर्माचे, मुस्लिम धर्मीय लोक, त्यांचा मुलगा इंग्रजी शाळेत शिकत असेल तरी संध्याकाळी त्याला केस बांधून चांगले ते कपडे लावून मदरशामध्ये शिकवायला पाठवतात. उर्दू. काय शिकवायला, उर्दू. का कुराण कोणत्या भाषेत लिहिलं आहे, उर्दू भाषेत. शाळेमध्ये इंग्रजी भाषा आहे, मराठी भाषा आहे, उर्दू भाषा आहे का, नाही. शीख लोक आपल्या मुलांना घेऊन गुरुग्रंथ साहेबा करायला लावतात. डोक्याला कपडा बांधतात लहान लहान मुलं आणि तिथं गुरुग्रंथ साहेबाचं वाचन करतात. प्रभू नानक यांच्या वाणीचं, कबीराच्या वाणीचं, संत नामदेवांची वाणी सुद्धा होती पंजाबामध्ये. त्याचं ते मनन चिंतन वाचन करतात सकाळी. आम्ही काय करत आहोत पहा, आम्ही काय करतो सांगा बरं, काय करतो आम्ही. तुम्हीच आपल्या मनाला सांगा काय करताय ते. आपला पोरगा कोणत्या तरी का मंदिरात तरी पाठवतो का आपण, नाही. कीर्तनात तर तुम्ही कोणीच नाही आणले. तुम्ही आले ते ठेवले घरी, आता मोबाईल यूज करत असतो. तुम्हीच आले, ते घरीच आहे, कारभार करत आहे ते. आम्ही काय करत आहोत. हे सगळे लोक आपल्या धर्मातल्या मुलांना आपल्या धर्मातलं शिक्षण देत आहे. भगवद्गीता वाचण्यासाठी संस्कृताची, संस्कृत कोण शिकवत आहे सांगा बरं, शिकवत आहे का संस्कृत, येते. देव भाषा आहे, शिकवतो का आपल्या मुलांना. अरे त्याला मराठी बोलता येत नाही धड, तिथली की पंगडिया उडली म्हणते तो, नाही. बैल वावर में घुस गया म्हणते तो, त्याला धड बोलता येत नाही मराठी.
ना त्याला इंग्रजी बोलता येत, त्याला मराठी बोलता येत नाही. तुमचे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज केव्हा शिकवाल त्यांना? नुसतं कीर्तनात शिवून राहिले तुम्ही. हे शिकवा बापो. सकळ नावळनिया चित्ती एक गुरु पायी प्रीती, हीच शुद्ध मती ज्ञान भूमिका म्हणते एकनाथ महाराज. सकळ नावळनिया चित्ती, जे सकळ जे काहीच आवडत नाही, ज्यांना सकळ काही आवडत नाही, नावळनिया चित्ती एक साधू गुरुचरणी प्रीती. कोणाकोणाची गुरुचरणात प्रीती आहे सांगा बाबा? नाही. महाराज म्हणतात की गुरुचरणाची प्रीती नाही आपल्याला. आपण फक्त नाव घेतो. आम्ही सद्गुरू श्री अनंत महाराजांचे काय आहे? काय आम्ही शिष्य. अरे सत्संगती म्हणजे कवने, संतासवे नवे फिरणे, त्यांचे सांगणे करणे, या नाव सत्संगती. सत्संगती म्हणजे कवने, काय म्हणते सत्संगती? संतासवे नवे फिरणे. पांढरे पांढरे कपडे लावतो आम्ही, तबलेवाला पोरगा पेटीवाला सगळं घेऊन जातो. कुणाचे हो? अनंत महाराजाचे. अनंत महाराजाचे त्यांचे अनुयायी आहे. अरे सत्संगती म्हणजे कवने, त्यांच्या सवे नवे फिरणे. इतके वर्ष झाले नारायण काकाजी, क्षीरसागर सर, रमाकांत मांढरे, हा नावं घ्या यायचे मोठे मोठे वजनाचे माणसं. अरे कवने, अरे त्यांचे सांगेल ते करणे, या नाव सत्संगती. सत्संगती म्हणजे त्यांच्यासोबत फिरणं म्हणजे सत्संगती नव्हे. ते सांगतात ते करणं, याचं नाव सत्संगती आहे. सत्याचा संग. आज्ञा गुरु की प्राप्त कर, हर काम करता जाएगा, धोखा कभी नहीं होगा उसे. होईल का त्याला धोका? नाही. शुभ काम ना फल पाएगा. आज्ञा गुरु की प्राप्त कर. प्राप्त करा म्हणते गुरुची आज्ञा. हर काम करता जाएगा. गुरुची आज्ञा प्राप्त करून प्रत्येक काम करणारा जो मनुष्य आहे, त्या मनुष्याच्या जीवनामध्ये धोका कधी होत नाही. त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळते. निर्मोही गुरु अगर पाया, तो जन्म का साफल्य. समजा त्या माणसाला निर्मोही पहा शब्द कसा आला. गुरुदेव सेवा मंडळाचे लोक म्हणते गुरुची गरज नाही. तुम्ही पाहू नका माझ्याकडं. हा टोपी लावणे म्हणून पाहू नका, पण सांगतो तुम्हाला. गुरुदेव सेवा मंडळाचे लोक सगळेच म्हणते असे, सगळेच गुरुची जीवनात गरज नाही. आणि गुरुदेव काय म्हणते? निर्मोही गुरु पाया अगर तो जन्म का साफल्य है, पुरुषार्थ चारो प्राप्त कर, फिर आनंद ही फुले फले. कसं लिहिलं महाराजांनी? नाही. आज्ञा गुरु की प्राप्त कर, हर काम करता जाएगा. गुरुच्या आज्ञेनं काम नाही करतो आपण. मनाच्या आज्ञेनं, बायकोच्या आज्ञेनं, सासऱ्याच्या आज्ञेनं, पंतप्रधानाच्या आज्ञेनं, मुख्यमंत्र्याच्या आज्ञेनं काम चालू आहे आपलं. गुरुच्या आज्ञेने कोणाकोणाचं काम चालू आहे? हात वर करा बरं. तुम्ही म्हणाल का मास्तर लावला, हात वर कर, हात वर कर. वेळच तशी आहे. आम्हाला एक सर होते, नीट सर, सायन्स शिकवायचे. फॉस्फरस अंडरलाईन कर, ॲल्युमिनियम अंडरलाईन, पुरं पुस्तक अंडरलाईन भरून होतं आमचं. ते अंडरलाईनच करायला लावे. संतांनी अंडरलाईन करायला लावली. काम आला अंडरलाईन कर, क्रोध आला अंडरलाईन कर, लोभ आला अंडरलाईन कर, आणि हे डिलीट करून टाक आपल्या जीवनातून, संपवून टाक. पण गुरु की आज्ञा प्राप्त कर, हर काम अजमाए करता जाएगा, धोखा नहीं होगा कभी, शुभ काम ना फल पाएगा. निर्मोही गुरु पाया अगर तो जन्म का साफल्य है, पुरुषार्थ चारो प्राप्त कर, आनंद ही फुले फले. अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष हे चार काय? पुरुषार्थ आहे. गृहस्थी माणसाला अर्थ आणि काम याची गरज आहे, आणि पुरुषार्थी माणसाला धर्म आणि मोक्ष. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या तिघांमध्ये समजा धर्म नसेल तर काम, धर्म असेल तर पैसा कामी येते, धर्म असेल तर काम कामी येते, धर्म असेल तर मोक्ष असते. या तिघातून धर्म काढून टाकला, या तिघातून आत्म्याचा बोध काढून टाकला तर पैसाही कामाचा नाही, तुम्ही करता ते कामही कामाचं नाही, आणि धर्म नसेल तर मोक्षही कामाचा नाही. पुरुषार्थ चारो प्राप्त कर, आनंद ही फुले. चंचल चित्ताशी ठेवनिया ठाई, चंचल चित्ताशी ठेवनिया ठाई, चंचल चित्ताशी
ठेवनिया ठाई चंचल चित्ताची ठेवनिया ठाई ठाई चंचल चित्ताची ठेवनिया ठाई संतांची पायी शरण जावे संतांची पायी शरण शरण जावे शरण जावे चंचल चित्ताची ठेवनिया ठाई चंचल चित्ताची ठेवनिया ठाई चंचल चित्ताची ठेवनिया ठाई. चंचल चित्ताशी ठेवनिया ठाई म्हणजे खाली ठेवा आणि संताची पायी शरण जावे. शरण जा बापू. तुम्हाला माहित आहे भगवान श्रीकृष्ण जेव्हा आपल्या गुरुकडे शिकत होते त्यांचं नाव काय होतं त्यांच्या गुरुचं भगवान श्रीकृष्णाच्या सांदीपनी. त्यांच्यासोबत त्यांचा एक गरीब मित्र होता त्याचं नाव काय होतं सुदामा आहे का नाही. दोन्ही मित्र होते. गाई ढोरं राखायचे. गाई ढोरं राखायला खूप दूर निघून गेले. दूर निघून जाता जाता बापू काय झालं खूप पाऊस आला. विजा कडकडायला लागल्या. भगवान श्रीकृष्ण एका झाडावर बसले. सुदामा दूर एका झाडावर बसले. दोघं एकामेकाला पाहत होते. पाणी एवढा होता विजा एवढ्या चमकत होत्या का झाडाच्या खाली उतरणं कठीण होतं. एवढं कठीण होतं उतरणं. महाराज म्हणतात उदाहरण आहे एकनाथी भागवतामध्ये भागवतात उदाहरण देतात. भगवान श्रीकृष्ण त्या झाडावर बसले. सुदामा या झाडावर बसलेले आहे. अर्धी रात्र झाली. गुरु मातेनं दिलेली शिदोरी कोणाकडे होती सुदामाकडे होती. भगवान श्रीकृष्णाकडे काय होतं काहीच नव्हतं. रिकामे होते. भूक लागून गेली. पोटात कळा आल्या. जेवायला काहीच नव्हतं. तेवढ्याच कळा सुदामाच्याही पोटात आल्या. सुदामाने शिदोरी उघडली. शिदोरीकडे पाहिलं माझा मित्रही उपाशी आहे पण मी उपाशी आहो काय करू म्हणा अनावर माझे मज कळो येते अवगुण. शिदोरी उघडली. भगवान श्रीकृष्ण म्हणते माझ्यासाठी थोडीशी ठेवजो. नाही थोडीशी माझ्यासाठी ठेवजो रे बाबा. हा हा ठेवतो. नाही तो इकडे झाड आहे दूर इकडे झाड आहे पण शिदोरी खायला लागले. बसा बसा थोडेसे बसा लवकर बसा. लई दिवसाची भेटले ते. शिदोरी सुदामाने पूर्ण खाता खाता पूर्ण खाऊन टाकली. काहीच नाही ठेवलं. भूक लागल्यावर का ठेवतो आपण. पूर्ण शिदोरी सुदामाने खाऊन टाकली. भगवान श्रीकृष्ण पाहतच राहिले. पोटात कळा आल्या. त्या झाडावरच झोपले. सकाळी पुन्हा गाई ढोरं घेतले आणि गुरुच्या घरी निघाले. कृष्ण म्हणते सुदामाला माझी शिदोरी खाल्ली का म्हणे तू काहीच नाही ठेवलं. सुदामा म्हणे का करू राजा भूकच तशी लागली होती. असंच आहे जवळचा मित्र अति जवळचा चुकला बिचारा थोडासा काही चूक झाली त्याच्याकडून आपल्याकडून त्याला टाकून देतो आपण. नाही आपल्या मित्रांना टाकू नका. चूक सगळ्याकडूनच होते. या जगामध्ये चूक कोणाकडून होत नाही ते मला सांगा. यार हमारी बात सुनो ऐसा एक इंसान चुनो जिसने पाप ना किया हो और जो पापी ना हो. ऐका एखादा माणूस ज्याने पाप केलं नाही जो पापी नाही पाबला आपलं अंतर्मन आहे का असा नाही. नाही बापू आपला मित्र आहे. चुकला थोडीशी चूक झाली त्याच्या जीवनामध्ये वादळ आलं. या मित्राचं काम काय काय काम सोडून द्यायचं का त्याला काय करायचं. हा मित्राचं काम सांभाळायचं आहे. लेकरू किती शिवा देत असाल. दूध पिता 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 स्तनाले चावते ते दुसऱ्या दिवशी दूध पिणं चालू करते का बंद करते काय चालूच ठेवते. मातेचं हृदय
सच्चा मित्र म्हणे मी तुला ठीक झालं बाबा म्हणे नाही दिली शिदोरी तुझं पोट भरलं ना म्हणे भगवान श्रीकृष्ण हो बाबा माझं पोट भरलं पण कसं देवा आता जाऊ दे झालं गेलं निपटलं म्हणे शास्त्र असं सांगते त्या दिवसापासून सुदामा